नमस्कार मंडळी। तर आज आपण जो व्हिडिओ बनवला आहे तो आज शेळ्या मेंढ्यांचा जो बाजार आहे आमच्या इथं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा जर शेळ्यांचा जो बाजार आहे बकरीचा बाजार आहे तो आहे अचलपूर परतवाडा येथे। आणि हा बाजार जो आहे दर गुरुवारी भरतो, म्हणजे हप्त्याच्या दर गुरुवारी हा बाजार भरतो। आणि हा सर्वात मोठा अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा बकरीचा बाजार आहे। आणि इथं एवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला अशी मोठमोठे बोकड आणि बकऱ्या मिळतात। आता हे बोकडांची जोडी पाहू शकता तुम्ही, ही जवळपास 30,000च्या जवळपास ही जोडी म्हणजे विकायची आहे कास्तकाराला, म्हणजे जो घेऊन आलेला आहे। आणि हे पहा, म्हणजे इथं फार मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यासुद्धा मिळतात आणि शेळ्यासुद्धा मिळतात। आणि इथं बाहेरून सुद्धा बोकड विक्रीसाठी आणतात। आणि हा जो बाजार आहे हा मेन म्हणजे पूर्ण गावरानी शेळ्यांचा आहे। आणि इथं काही दुसऱ्या जातीचे सुद्धा शेळ्या विक्रीला आलेल्या आहे। आता ह्या ज्या आहेत पाहता तुम्ही, तर या शेळ्याचे ज्या ह्या फक्त पाटा आहे ह्या दुसऱ्या जातीच्या, आणि यांची किंमतसुद्धा त्यांनी 14,000 एकाची सांगितली। आणि ह्या ज्या पाहता ह्या व्यापाऱ्याच्या दावणा आहे, म्हणजे हे जे पूर्ण जे दावणा पाहता ह्या पूर्ण व्यापाऱ्याच्या, म्हणजे व्यापाऱ्याचे सुद्धा इथं फार मोठ्या प्रमाणात बोकड आणि बकऱ्या त्या विक्री करता आणतात। आणि इथे ह्या मेंढ्यासुद्धा मिळतात, पण मेंढ्यांची अशी विशेषता इथं की तुम्हाला चांगल्या कंडिशनचे मेंढ्या मिळणार नाही, काहीतरी रोग असलेला किंवा बिमार मेंढ्याच इथं सहसा विक्रीस आणतात। आणि जे चांगली मेंढी आहेत ते तर सहसा तुम्हाला बाजारात मिळणार नाही आहे। परंतु जर तुम्हाला अशी म्हणजे बिमारच मेंढ्या जास्त भेटतात। परंतु जर तुम्हाला गावरानी शेळ्या किंवा बोकड चांगले घ्यायचे असे खरेदी करायचे असेल, तुम्ही नक्कीच या बाजारात या अचलपूर परतवाडाला येऊन तुम्ही शेळ्या खरेदी करू शकता। त्याचबरोबर इथं बैल म्हैसासुद्धा मिळतात। परंतु बैलांचा बाजार इथं जास्त मोठा नाही, सर्वात मोठा बाजार हा बैलांचा चांदूर बाजारला आहे अमरावती जिल्ह्यामधला तो। आणि तो मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आपल्या यूट्यूबवर। आणि जर तुम्हाला ह्या शेळ्या जर घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की या बाजारात येऊन एकदा नक्की भेट द्या, कारण की इथं सर्वात जास्त आणि फार मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि बोकड आपल्याला खरेदी करता येतात। आता तुम्हाला मी इथं जो आहे तो मुरा म्हशी इथं खूप मोठ्या प्रमाणात मिळतात। तर हे जे पाहता हे पूर्ण बाहेरून आलेल्या मुरा म्हशी आहे, ह्यासुद्धा इथं विक्री करता असतात। आणि हा बाजार दर गुरुवारी असतो, हे लक्षात ठेवा। आणि इथं ह्या ज्या मुरा म्हशी आहे ह्या पूर्ण इकडे बाहेरून आलेल्या आहे, आपली इच्छा राहत नाही, बाहेरच्या व्यापाऱ्याच्या राहतात। आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी बैल बाजाराकडे नेतो। हा आहे बैल बाजार। तर इकडे बैल मिळतात, पण एवढ्या जास्त प्रमाणात इथं बैल येत नाही, कारण की सर्वात मोठा बाजार जर म्हटलं बैलांचा तर अमरावती जिल्ह्यात हा चांदूर बाजार आहे।